प्रेक्षक हो नमस्कार. तर चला मग सुरू करूया आजचा भाग. बघूया आज काय होणार आहे, कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे. ऐश्वर्या जानकी गाडी ओढत असतात. अँकर म्हणतो ऐश्वर्या सुद्धा हटत नाही आणि जानकी सुद्धा ऐकत नाही. अशा तऱ्हेने चाललंय. क्या बात है, क्या बात है. सगळे गावकरी जानकीला प्रोत्साहन देत असतात. तेवढ्यात तिची गाडी खड्ड्यात जाते आणि तेवढा जोर आहे तेवढा ती काढते आणि ती गाडी बाहेर काढते. सगळेजण कमॉन जानकी, कमॉन वहिनी. आणि ऋषिकेश पण म्हणतो कमॉन जानकी. ऐश्वर्याला हाका मारते. ऐश्वर्या ऐश्वर्या पण ऐश्वर्या ऐकणार कुठली आहे. ऐश्वर्या काय रे कासवा, घाबरलास का. आणि पुढे म्हणते ए तुझं थोबाड बंद कर आणि ही ताकद आहे ना ती खेळात लाव. बघ मी फिनिशिंग लाईन पूर्ण करतेय. ऋषिकेश म्हणतो कमॉन जानकी, येस डू इट, कमॉन कमॉन. आणि ऐश्वर्या चिरकते, टाळ्या वाजवते, वेड्यासारखी हसते. जिंकलो आम्ही, जिंकलो आम्ही. सारंग रणदिवे जिंकले आणि ही जानकी. ऋषिकेश हारली आणि हसते, अगदी वेड्यासारखी हसत असते. जानकी खूप घाबरलेली असते. सगळे गावकरी पण शांत असतात. कोणी टाळ्या वाजवत नाही, कोणी शिट्या वाजवत नाही की काहीच नाही. ऐश्वर्या एकटीच टाळ्या वाजवते आणि म्हणते मी जिंकले, टाळ्या वाजवा. जजेस पण काळजी करतात. सगळे काळजीत असतात आणि ऐश्वर्या जानकीला म्हणते पाहिलं जानकी, नेहमी ऐश्वर्या जिंकते. जानकी ऐश्वर्याकडे एकटक पाहते. जानकी म्हणते जिंकण्याच्या नादात मागे काय सोडून आलीस ते बघ. आणि ऐश्वर्या वळून बघते तर काय, सारंग आडवा पडलेला असतो. ऐश्वर्या फिनिशिंग लाईन पाहते. सारंग विवळत असतो. गुडघ्याजवळ रक्त निघत असतं. सगळे गावकरी शांत असतात. ओवी पण नाराज चेहरा करून बघत असते. सगळे रडायला आलेले असतात. आणि सारंग उठून बसतो. गावकऱ्यांकडे नजर फिरून पाहतो. ऐश्वर्या कोसळून खाली बसते. ऐश्वर्या म्हणते सारंग पडला कधी. जानकी म्हणते नाही दिसला तुला हा, कारण तू तुझ्या अहंकारात एवढी आंधळी झाली होतीस. अगं बुडत्याला आधार देण्याची वृत्ती आहे माझी. मी हात दिला होता तुला, हाक मारली होती, पण तूच ऐकलं नाहीस. जानकीला आठवतं सारंग कसा पडला होता. एक खड्डा येतो आणि त्या खड्ड्यातून पुढचे चाक वर होतात आणि सारंग खाली पडतो. ऋषिकेश हाक मारतो ए ऐश्वर्या. ही हाक ऐकून जानकी पडतच असते. ती कशी बशी सावरते. ऋषिकेश म्हणतो जानकी सांभाळून. आणि सगळे ऐश्वर्याला हात करतात, हाक मारण्याचा प्रयत्न करतात. गुलाब पण दादा दादा करतो. सारंग विवळत असतो. ऋषिकेश सारंग म्हणून त्याचा हात धरायला जातो, पण जानकी ही गाडी थांबत नाही. मात्र ऐश्वर्याला सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते. जानकीला ऐश्वर्या म्हणते काय घाबरलास का, तुझं थोबाड बंद कर. सारंग तसाच उठतो. लंगडत लंगडत परत गाडीवर जाऊन बसतो. नीट बसायला जातो तर तो परत पडतो. आता मात्र त्याला शक्य होत नाही गाडीवर जाऊन बसायला, कारण ऐश्वर्या तोपर्यंत खूप पुढे निघून गेलेली असते. सगळेजण ऐश्वर्याला हात करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आई डोक्याला हात लावते. सारंग उठून रडत असतो. ऐश्वर्या मात्र ज्या जागेवर आहे त्याच जागेवर गुडघ्यावर बसलेली असते. ती तिथेच असते. जानकी म्हणते जर तू बुडायचं ठरवलंच आहे तर तुला कोणीच वाचवू शकणार नाही, कोणीच नाही. बघितलंस, पुन्हा एकदा हारलाय ससा आणि जिंकलंय कासव. आणि ही ऐश्वर्या जोर लावून चिरकते. अँकर म्हणतो हारलेत. ही स्पर्धा सारंग आणि ऐश्वर्या हारलेत. या स्पर्धेत विजयाची मोहोर उमटवून विजेती जोडी झालेली आहे. जोडी नंबर 6 म्हणजे ऋषिकेश जानकी रणदिवे. जोरदार टाळ्या. आणि मग गावकरी खूप नाचतात, उड्या मारतात, शिट्ट्या वाजवतात. आई मात्र टाळ्याही वाजवते, दुःखीही असते. काय करणार ती, शेवटी आई आहे, तिला सगळेच सारखे. असो. सारंगला तिथले लोक, काही माणसं येऊन उठवून घेऊन जातात. गावात जल्लोष असतो, नुसता जल्लोष. सौमित्र पळत दादाजवळ जातो. इकडे जानकी सुद्धा अवंतिकाला मिठी मारते. सगुणा पण येते. ऐश्वर्या मात्र जिथे होती तिथेच आणि तशीच बसलेली आहे. सारंग विवळत असतो, बघत असतो. अँकर म्हणतो आरारारा खतरनाक. मंडळी ही स्पर्धा खतरनाक, हे स्पर्धक खतरनाक, हे प्रेक्षक खतरनाक. आणि तुमचा अँकरही खतरनाक. जोरदार टाळ्या. मंडळी मी अनेक ठिकाणी गेलो, बरेच कार्यक्रम केले, पण मी इथे जे काही निवेदन केले, जे प्रेम तुमच्याकडून मिळाले, तुमच्याकडून जे प्रोत्साहन मिळाले ते मनापासून, आणि त्याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद करतो, आभार करतो. आता पारितोषिक वितरण समारंभ. खरं तर मी असं म्हणणार नाही की स्पर्धा म्हटल्यावर हार जीत होत असते. याच कारण स्पर्धेची अभंगताच एवढी मोठी आहे की बोलणं पण चुकीचंच आहे. मी स्पर्धा जिंकले या जोडीचं अर्थात जानकी ऋषिकेश रणदिवे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जजेसना विनंती करतो की 25 लाखाचा चेक या विजेत्या जोडीला सुपूर्द करावा. सगळे जज उठून तो चेक जानकी ऋषिकेशला द्यायला निघतात आणि ट्रॉफी पण देण्यात येते. जज म्हणतात एवढंच नाही तर आम्ही यांचा ॲपही घेणार आहोत, त्यांना पाठिंबाही करणार आहोत आणि त्यांचा प्लॅन
हँडलही करणार आहोत. अँकर म्हणतो, आता इथे प्रथेप्रमाणे या तुमच्यापैकी एकाने येऊन 2 शब्द बोलावे. ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू जा. जानकी म्हणते, तुम्ही जा. असं म्हणत जानकी स्टेजवर जाते आणि जानकी म्हणते, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आणि जजेसचे आणि आयोजकांचे मनापासून आभार आणि सगळ्या मुळशीकरांना माझा नमस्कार. हा धनादेश बघून, आमचा विजय बघून तुम्हाला किती आनंद झालाय हा तुमच्या चेहऱ्यावरून कळतो आणि तुमच्या टाळ्यांच्या गर्जनातनं कळतं. पण खरं सांगू का, माझ्या नजरेसमोर हे सगळे क्षण वेगळे आहेत. काही क्षण खचणारे, काही क्षण हरणारे, तर काही क्षण धडपडणारे, तर काही भीतीचे. सगळे क्षण ह्या जणू पायऱ्या आहेत आमच्यासाठी विजयाच्या कळसापर्यंत पोहोचण्याच्या. नुसत्या पायऱ्या नाही, तर ह्या पायऱ्या वर चढत असताना, आमचं पाऊल डगमगत असताना अनेक असंख्य हात आमच्या मदतीला आले. हा विजय त्या सगळ्यांचा आहे. हा विजय माझ्या गावकऱ्यांचा आहे, माझ्या शेतकरी बांधवांचा आहे. खरं तर माझा शेतकरी हा अन्नदाता आहे. तो कष्ट करतो, ऊन पाऊस याची पर्वा न करता घाम गाळतो, शेतात राबतो, तेव्हा कुठे 2 घास आमच्या पोटात जातात. आणि दुर्दैव बघायचं ना, माझ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून माझा आणि ऋषिकेशचा छोटासा एक प्रयत्न आहे. आम्ही शेतकऱ्यासाठी शेतकरी हितकरी नावाचं जे ॲप तयार केलंय आणि आजची जी बक्षिसाची रक्कम आहे ती सगळी आम्ही शेतकऱ्याच्या कल्याणासाठी वापरणार आहोत. आणि ऋषिकेश जानकीच्या नावाच्या घोषणा देतात आणि इकडे आईला भरून येतं. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दूर असूनही ज्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत ते म्हणजे आमची आई नाना. यांच्या आशीर्वादाशिवाय हा विजय पॉसिबल नव्हता. त्यामुळे या विजयाचं श्रेय त्यांना सुद्धा जातं. आणि जसं अंशुमन सर म्हणाले, हा कौटुंबिक मामला आहे. खरं तर तसंच आहे. हा योगायोग म्हणावा का काय माहीत नाही, पण स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमच्या रणदिवे कुटुंबातील माणसंच एकमेकांच्या विरोधात खेळायला उभी होती. खरं तर कुरुक्षेत्र असो की स्पर्धा, आपल्याच माणसाच्या विरोधात उभं असणंही खूप कठीण असतं, पण ते सगळे तितक्याच जिद्दीने खेळतायत. मी आशा करते की ही स्पर्धा ठीक आहे, पण आयुष्याच्या खऱ्या स्पर्धात आम्ही रणदिवे कुटुंब एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकाच्या टीममध्ये असू, एकत्र असू. खरं तर ही स्पर्धा श्री आणि सौची आहे. माझ्या श्रीशिवाय हा विजय काय, माझं आयुष्यच अपूर्ण आहे. आणि ज्या प्रकारे माझे श्री माझ्या पाठीशी राहिलेत ना, त्या प्रकारे जिंकण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नव्हता. आणि ऋषिकेशला म्हणते, तुमच्याशिवाय सगळं काही अपूर्ण आहे. थँक्यू. आणि टाळ्या वाजवतात. त्यांच्या घोषणा देऊन ऋषिकेश दादाला गावकरी उचलून घेतात आणि इकडे स्त्री मंडळीसुद्धा जानकीला उचलून घेतात आणि घोषणा देतात. ऐश्वर्या मात्र गळून बसलेली असते. इकडे घरी आल्यावर सारंग ऐश्वर्या रडत बसलेले असतात. ऐश्वर्या म्हणते, सगळं गेलं. इतकी मेहनत केली, इतकं डोकं लढवलं आणि सगळं गेलं. आणि जिंकलं कोण, तर ती जानकी. माझ्या नाकाखालून ती अशी ट्रॉफी घेऊन गेली. 25 लाख पण तिलाच मिळाले. आता काय होणार? तालुक्यात बॅनर लागणार, अख्खी मुळशी माझ्यावरती हसणार. सगळं गेलं म्हणून सगळं घरातलं सामान फेकू देते. सारंग, ऐश्वर्या थांबा. ती भयंकर रागामध्ये असते, भयंकर चिडलेली असते, भयंकर चिरकते आणि एक फ्लॉवर पॉट घेऊन ती सारंगला मारायला जाते. सारंग भयंकर घाबरतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या शांत व्हा. तो तितक्या जवळ जातो, पण ऐश्वर्या सारंगला ढकलून देते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या, ते माझ्याकडे द्या. आणि तो फ्लॉवर पॉट ती फेकून देते. सारंग म्हणतो, ऐका ऐश्वर्या. सारंगच्या कॉलरला ती पकडते आणि म्हणते, काय ऐकू? आपण हारल्यानंतर ते लोक शिट्या वाजत होते, टाळ्या वाजत होते, ते ऐकायचंय का मी? आता बाहेर पडल्यानंतर लोक म्हणतील, बघा, ती बघा, हारलेल्या सारंगची बायको चालली, हे ऐकायचंय का मी? ती बघा ऐश्वर्या, हारलेली ऐश्वर्या चालली, हे ऐकायचं का मी? सारंग उठण्याचा प्रयत्न करत असतो. ऐश्वर्या म्हणते, चूप, एकदम चूप. एक शब्दही काढायचा नाही हं तोंडातून. आणि ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली ना, तेव्हापासून मी कुत्र्यासारखी त्या जानकी आणि ऋषिकेशच्या मागे लागले रे, त्यांना हरवायला. आणि तू काय केलंस? विचार, तुझ्या स्वतःच्या मनाला विचार. जरा काय केलंयस तू? एक तरी डाव तू स्वतःच्या जोरावरती जिंकलायस का? निदान खेळलायस तरी का नीट? अरे, ही स्पर्धा जिंकायला मी माझे पूर्ण प्रयत्न केले आणि तू एकही स्पर्धा हारायची एकही संधी सोडली नाहीस. तो उठायला जातो. ऐश्वर्या म्हणते खूप रागात, बस खाली सारंग. सोफ्यावरून सारंग खाली बसतो. स्पर्धेत जसा मठ्ठासारखा बसला होतास ना, तसाच खाली बस. अरे, मी जोर लावत होते रे, जोरात गाडी ओढत होते. ती जानकी माझ्या पुढे पुढे जात होती, तरीसुद्धा फुल स्पीडने मी होतं नव्हतं. सगळा जोर मी पणाला लावलास. फुल स्पीडने गाडी ओढली.
आणि तू काय केलंस? गाडीवरून मध्येच उतरलास? सारंग म्हणतो, उतरलो नाही, पडलो मी तिथं. ऐश्वर्या म्हणते, अरे तुझ्यामुळे मी तोंडावर पडले, त्याचं काय? आता काय करायचं? हां, तुला कशी गाडी नीट धरून बसता नाही आलं? मला सांग, तुला काय येतं? काय येतं तुला? भीक मागायला येते? येते ना भीक मागायला? नसल येत तर शिकून घे, कारण तीच वेळ येणार आहे ना आपल्यावरती. कर्ज काढले, पैसे नाही मिळाले आपल्याला, कारण घेऊन गेली ना ती 25 लाख रुपये जानकी. सारंग रडत असतो. आता एक काम कर, ती गाडी घेऊन खेचत घेऊन ये. तू पडलास त्याच गाडीवरून, आणि मी जी गाडी खेचत होते ना तीच गाडी, त्याच गाडीवर बसून मुळशीच्या चावडीवर जाऊन भीक मागू आपण दोघं. आणि सगळं गेलं माझ्या हातातून. सारंग डोक्याला हात लावून रडत असतो. आणि त्या जानकीने माझं सगळं हिसकावून घेतलं, माझ्या आयुष्याला सुतक लावलं. ती उत्साह साजरा करत असेल तिच्या घरात, आणि इकडे फटाकडे फोडून ऋषिकेश दादाच्या नावाच्या घोषणा देतात आणि सगळे घरी येतात. ऋषिकेश गावकऱ्यांना म्हणतो, आता खूप जल्लोष झालाय, आता तुमच्यासाठी टाळ्या वाजवा की. हे बघा, हा विजय आमचा नाही, हा आपला आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि स्पर्धा ही आम्ही जिंकू शकलो. जानकी म्हणते, तुम्हा सगळ्यांचा आमच्यावरचा विश्वास होता, म्हणून तर आम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकलो. नुसता भाग नाही तर स्पर्धा जिंकलोय सुद्धा. ओवी म्हणते, त्यामुळे जिंदाबाद जिंदाबाद शेतकरी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद शेतकरी जिंदाबाद. आणि इकडे संपतदादा म्हणतात, आपण इथं जिंदाबादचे नारे देतोय, आणि तिकडं सयाजीरावची पोरगी कारस्थान करून दादा वहिनीला हरवण्याचा प्रयत्न केला. आता पुढं कुठं तोंड लपवून बसलीये काय माहिती. एक मावशी म्हणते, बरं झालं, लय त्रास दिला तिनं आपल्या दादा वहिनीला, आता भोगत असेल आपल्या कर्माची फळं. तोच शेतकरी म्हणतो, अहो तेवढ्यात कुठं काय अक्कल येणार आहे तिला, अजून त्यांना त्रास झाला पाहिजे आणि यातना बी भेटल्या पाहिजेत. त्या मावशी म्हणतात, अहो तिचं ना अगदी वाटोळं झालं पाहिजे. जानकी म्हणते, नाही नाही मावशी, असं बोलू नका. आपण जिंकलोय ना, आपण आपला आनंद साजरा करूया ना, आपण जल्लोष करूया ना. कोणाचं तरी वाईट व्हावं, कोणाचं तरी वाटोळं व्हावं, हे कशाला चिंतायचंय. त्या मावशी म्हणतात, बघा दादा, बघितलं, एवढी वाईट वागली ह्यांच्याशी जानकी वहिनीनं आपला चांगुलपणा नाही सोडला. ऋषिकेश म्हणतो, पण ती माणसं चांगुलपणाच्या लायकीची नाहीयेत. मावशी, असो, हे बघा, आपलं शेतकरी हितकरी ॲप अजून मोठं करायचंय आपल्याला, आणि बाजार समितीची निवडणूक लढवून आपल्याला सयाजीरावांचा पराभव करायचा आहे. एकदा की आपण जिंकलो की त्या समितीवर आपलं पॅनल लागेल, आणि शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे काय विनिंग अमाऊंट मिळालंय ते उद्यापासूनच आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी वापरणार आहोत. आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, ही हाय माणुसकी. जानकी म्हणते, हो हो, आणि यापेक्षाही महत्त्वाचं आहे, आज मटणाचा बेत आहे. ऋषिकेश म्हणतो, अहो चला, वाट कसली बघताय, चला या या, आणि सगळे आत जातात. रात्रीच्या वेळी आशीर्वाद बंगल्यात सौमित्र, अवंतिका आणि आई आईस्क्रीम खात असतात. अवंतिका म्हणते, तरी जानकी वहिनी म्हणत होती, हां मागे बघ, सारंग भाऊजी पडलेत. पण नाही, ती ऐश्वर्या, तिने मागे वळून एकदाही बघितलं नाही. सौमित्र म्हणतो, जोपर्यंत बघितलं तोपर्यंत ऑलरेडी खूप उशीर झाला होता. अवंतिका म्हणते, कर्म रे सौमी, कर्म. ते म्हणतात ना, तुमचं कर्म वाईट असेल ना तर तुम्हाला लगेच शिक्षा मिळते, तसंच झालंय. मला सांग, बरोबर आपल्याच गाडीची दोरी कशी तुटली रे? फक्त आपल्याच गाडीची? हां, मी तुला सांगते ना, हे सगळं त्या ऐश्वर्याचंच काम आहे. सौमित्र म्हणतो, म्हणून तर ती मागे राहिली आणि जानकी वहिनी जिंकली. पण ते आज जिंकले म्हणून आज मला याचा खूप आनंद आहे, आणि म्हणून मी सेलिब्रेशन म्हणून सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलोय. आणि तो आईकडे पाहतो. आईला सौमित्र म्हणतो, आई, अगं आईस्क्रीम विरघळलं, लक्ष कुठे आहे तुझं? अवंतिका म्हणते, आई थांबा, मी दुसरं आणते. आई म्हणते, नाही, नको नको, खरं सांगू का, मला खायची इच्छाच नाहीये. सौमित्र विचारतो, काय झालं आई, काय सुरू आहे मना, जे काही आहे सांग प्लीज. आई म्हणते, मला ना आता दडपण यायला लागले. सारंग काय म्हणाला होता आठवतंय ना? हे घर गहाण ठेवलंय त्याने, कर्ज काढलंय, कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसेही शिल्लक नाहीयेत. ते जर ही स्पर्धा हारले तर हे घर आपल्या हातातून जाईल, आणि आता तर काय, ते स्पर्धा हारलेत म्हणजे आता खरंच घर जाणार. सौमित्र आईस्क्रीम खाली ठेवून म्हणतो, आई हे बघ, असं काहीही नाही होणार. मुळात जे सारंग म्हणतोय ते खरंय खोटंय कोणाला माहितीये. बरं, मी काय करतो, मी बोलतो त्याच्याशी. अवंतिका म्हणते, सारंग भाऊजी तुला खरं सांगतील असं वाटतंय तुला? अरे त्या ऐश्वर्यामुळे सारंग भाऊजी सगळं लपवतात आपल्यापासून, आणि तुलाही हे सगळं चांगलं माहितीये. मी तर म्हणते आई, तुम्ही सारंग भाऊजीशी बोलता का? नाही तर नको, सारंग भाऊजीशी नकोच. जिने हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट केलेत ना, ऐश्वर्याशी जाऊन बोला, आपल्याला मग खरं काय ते कळेल. आणि आई मान हलवते.
दुसऱ्या दिवशी त्याच मैदानावर काही रिपोर्टर जानकी आणि ऋषिकेशचा इंटरव्ह्यू घ्यायला येतात. त्यांना विचारतात श्रीवत्सवचा एक्सपिरियन्स कसा होता. ऋषिकेश म्हणतो एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. जी ही स्पर्धा झाली ती खूप टफ होती, पण एकमेकांच्या साथीने आणि आमचे शेतकरी बंधू भगिनी आहेत यांच्यामुळे आम्ही ही स्पर्धा जिंकलो. खरं तर श्री आणि सौ ही स्पर्धा खेळण्यामागे माझ्या बायकोने म्हणजे जानकी हिने खूप जोर धरला होता, म्हणूनच ही स्पर्धा खेळलो. आणि आम्हा दोघांचाही हेतू या स्पर्धेत पहिल्यापासून अगदी सारखाच होता. पहिल्या दिवसापासून स्पष्ट होता. जानकी म्हणते हो. ऋषिकेश म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आम्ही ही स्पर्धा फक्त शेतकरी बांधवांसाठीच खेळलो आणि त्या स्पर्धेतनं मिळणारी जी रक्कम आहे 25 लाख रुपये ती आम्ही शेतकऱ्याच्या कल्याणासाठी वापरणार होतो. शेतकरी हितकरी ॲप आहे, त्याच्यासाठी देवाच्या कृपेने आणि आमच्या शेतकरी बांधवाच्या आशीर्वादाने आम्ही ही स्पर्धा जिंकलो. ऋषिकेश म्हणतो हो, आम्ही ही स्पर्धाही जिंकलो आणि 25 लाखाचा धनादेशही जिंकलो. जसं आम्ही दोघांनी प्रॉमिस केलं होतं तसा हा 25 लाखाचा धनादेश आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी वापरणार आहोत. त्याचसाठी आमच्या गावचे शेतकरी बंधू आहेत संपतराव म्हात्रे यांना सुपूर्द करतोय. ऋषिकेश आवाज देतात आणि संपतदादा प्लीज या असं म्हणतात. आणि संपतदादा सगळ्यात महत्त्वाचं, हा चेक मी तुम्हाला देतोय, पण न विसरता हा चेक तुम्ही आपल्या शेतकरी अकाउंटवरच जमा करा, तिथेच जमा झाला पाहिजे. संपतदादा म्हणतात हो तर 1 ना 1 रुपया सगळा जमा होईल, तुम्ही काही काळजी करू नका, काही घोटाळा होणार नाही यामध्ये, माझा शब्द आहे. कश्यप सर म्हणतात हे आहेत आमचे खरे पॉवर श्री आणि सौ कपल. संपतदादा म्हणतात आमचे ऋषिकेश दादा शब्दाचे पक्के आहेत. बक्षिसाची मिळालेली रक्कम त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठीच वापरली आहे. आणि एक मावशी म्हणते यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. यांच्यासारखी माणसं पाठीशी आहेत म्हणून सगळं अलबेल चाललंय बघा गावचं. कश्यप सर म्हणतात बघा व्ह्यूअर्स, ही आहे खरी इमेज जानकी आणि ऋषिकेश यांची. आमच्यासोबत राहा आणि बघत राहा जानकी आणि ऋषिकेश कशी प्रगती करतायत. ऋषिकेश थँक्यू म्हणतो आणि सगळे जातात. इकडे सारंग ऑफिसमध्ये येतो. त्याला काहीच दिसत नाही. सगळं ऑफिस रिकामं असतं. सारंग देशमुख अशा हाका मारतो आणि देशमुख येतो. सारंग म्हणतो देशमुख काय हो, किती वाजले, अजून एक माणूस आलेला नाहीये. माझ्या टेबलवर चहा नाही, पाणी नाही, काय झाले सगळं. आणि पिऊन कुठे गेले. देशमुख म्हणतो कालच नोकरी सोडून गेलेत सगळे. सारंग म्हणतो काय म्हणालात. आणि नोकरी सोडून गेलेत म्हणजे का. देशमुख म्हणतात हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा ना. सारंग म्हणतो म्हणजे. देशमुख म्हणतो अहो गेले 2 महिने त्यांचा पगार तुम्ही थकवून ठेवलाय. सगळ्यांची चिडचिड होती आणि ऋषिकेश दादामुळे आम्ही सगळे थांबून होतो. काल तुम्ही श्री आणि सौ स्पर्धा हरलात, त्यांच्यानंतर सगळ्यांना कळलं आता कोणालाही पैसे मिळणार नाहीत, कारण ह्या कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसेच नाहीत आणि ह्या कंपनीचा आता PR पण होणार नाही आणि ही कंपनी पण राहणार नाही, हो ना. सारंग देशमुखच्या कॉलरला पकडतो आणि म्हणतो हरामखोर, तू सांगितलंस ना सगळ्यांना, हे आमच्या कंपनीचं मीठ खातोस आणि आमच्याशी फितुरी करतोस. देशमुख म्हणतो मी कशाला सांगायला पाहिजे, सगळ्यांना सगळं समजतं, मूर्ख नाहीयेत सगळे. सारंग म्हणतो काय बोललास. देशमुख म्हणतो ओ सोडा तुमची मनमानी सहन करून घ्यायला, आता मी तुमचा एम्प्लॉय नाहीये. हे बघा माझं रेजिग्नेशन लेटर, मी चाललोय आता ही कंपनी सोडून. आमच्या ऋषिकेश दादाने खूप मेहनतीने उभी केली होती ही कंपनी, तुम्ही ती बुडवली. आणि बसा आता तुम्ही एकटेच या कॅबिनमध्ये. आणि देशमुख निघून जातो. सारंग म्हणतो नाही देशमुख, अहो ऐका ना, ओ देशमुख, ओ ऐका ना, माझी चूक झाली ओ. आणि तो देशमुख निघून जातो आणि सारंग त्याला फॅमिली फोटोकडे पाहून भावूक होतो आणि म्हणतो अरे देवा, कसं फेडणार मी कर्ज, आणि रडतो. आणि इकडे मैदानावर दुसरा रिपोर्टर येतो आणि म्हणतो अभिनंदन सर, आणि तुम्ही जे काय केलंय त्याबद्दल खरंच खूप मोठं मन लागतं, सल्यूट आहे तुम्हाला आणि तुमच्या कामाला. पण आता पुढे काय. नाही म्हणजे कश्यप ग्रुपसोबत कोलॅबरेट करताय ना तुम्ही. जानकी म्हणते कोलॅबरेशन. कश्यप सर म्हणतात ओ मॅडम, तुम्ही असं केलं ना तर तुम्हाला फायदा होईल आणि आम्हाला थोडीफार प्रसिद्धी मिळेल. तो रिपोर्टर म्हणतो ते म्हणतायत कश्यप ग्रुपसोबत जर तुम्ही हात मिळवला तर ते तुमच्या ॲपची पब्लिसिटी करतील. आणि ऋषिकेश जरा विचार करतो आणि तो रिपोर्टर म्हणतो ज्याने तुमचा ॲप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मार्केटमध्ये फेमससुद्धा होईल, राईट मिस्टर कश्यप. ते म्हणतात हो एकदम बरोबर. मग काय विचार करताय जानकी मॅडम. जानकी म्हणते नाही हो सर, अजून तरी काही विचार केला नाहीये. थँक्यू तुम्ही आम्हाला विचारलात त्याबद्दल, पण मला नाही वाटत आम्हाला काही कोलॅबरेट. तेवढ्यात ऋषिकेश जानकीला थांबवतो आणि थोडं बाजूला घेतो आणि म्हणतो गरज आहे जानकी,
भारतातल्या मोठमोठ्या कंपन्यांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायचं असेल तर आपली कंपनीसुद्धा मोठी झाली पाहिजे आणि त्यासाठी पब्लिसिटी समोरून चालून आली आहे तर घ्यायला काय हरकत आहे. जानकी म्हणते, हो तुम्ही म्हणताय तसं. ऋषिकेश म्हणतो, सर तुमच्याकडे आमच्यासाठी काय प्रपोजल आहे? कश्यप सर म्हणतात, तुम्ही दोघं आमच्या कंपनीचे ॲडव्हर्टाईजचे रोल मॉडेल व्हा, आम्ही तुमचं फोटोशूट करू. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे आमचे मोठमोठे बॅनर लागतील? तशी प्रसिद्धीची हाव नाही आहे आम्हाला, पण ॲडमधून एकच माहिती समोर आली पाहिजे की ही शेतकरी ॲप आहे, हे विदाऊट कमिशन काम करतं, म्हणजे आपण जाहिरातच तशी करूया. जानकी म्हणते, खरं तर आम्ही जे काही करतोय ना ते भविष्यातही जे काही करायचे ते शेतकऱ्यांच्या हितासाठीच जास्तीत जास्त लोक या ॲपबरोबर जोडले जावीत एवढीच आमची इच्छा आहे. ऋषिकेश म्हणतो, हो. कश्यप सर म्हणतात, अहो मॅडम तुम्ही म्हणाल तसं. आफ्टर ऑल तुम्ही या ॲपचे जनकच आहात, म्हणजे मायबापच ना. त्या मावशी म्हणतात, हो ना, एकदम फर्स्ट क्लास कल्पना आहे. मी पण काय म्हणते ह्याचे ते कधी करणार? संपत काका म्हणतात, ते म्हणजे फोटोशूट काय म्हणतात ते. ऋषिकेश म्हणतो, अच्छा फोटोशूट, आणि सगळे हसतात. कश्यप सर म्हणतात, आजच करू. त्यासाठी तुमचं कॉस्ट्यूम ट्रायल करावं लागेल. ऋषिकेश म्हणतो, थँक्यू मिस्टर कश्यप. आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. ऐश्वर्या म्हणते, 5 करोडचं कर्ज घेतलंय आई, 5 करोड. आई म्हणते, आणि आई जानकीला फोन लावते आणि जानकीला सांगते, 5 करोडचं कर्ज घेतलंय अन सारंग हे कर्ज नाही देऊ शकला तर आशीर्वाद बंगला त्याच्या नावावर होईल.